पण आता जे लोक असे खराडीला राहतात किंवा बाणेरला राहतात त्या लोकांसाठी गणपती फेस्टिवल म्हणजे ट्रॅफिक जॅम्स, बॉलिवूड म्युझिक आणि डिक्चिक डिक्चिकवाली डीजे वाली गाणी. सो ह्याच्या पलीकडे व्हॉट द फेस्टिवल स्टँड्स फॉर हे थोडंसं मला असं लोकांचं असं वाटलं की पीपल शुड नो दॅट की सुरू का केला पहिले. एक्झॅक्टली की फेस्टिवल कसा सुरू झाला. आणि आता सुद्धा आम्ही वी कॉल इट मानाचे 5 वॉक ओनली. सो ऑब्व्हियसली मानाचे 5 तर करतोच, पण आता त्याच्यामध्ये पण इतक्या हिस्ट्री आणि स्टोरीज आहेत. जसं भाऊ रंगारी आहेत, नंतर दगडूशेठ आहे स्वतः, जिलब्या मारुती असेल, सो या मोदी गणपती असेल. सो ह्या सगळ्या गणपती मंडळ ते काय रेप्रेझेंट करतात किंवा त्या मंडळांची जी काय हिस्ट्री असेल तर ते लोक म्हणजे अजून सुद्धा इफ यू गो टू द फेस्टिवल ड्युरिंग द 10 days हे जे मानाचे 5 आहेत आणि हे बाकीचे जे इम्पॉर्टंट हे आहेत तिथे बॉलिवूड म्युझिक नसतं, तिथे लाइटिंग नसतं, कारंजी नसतात, डीजेवर लावलेली कारंजी नसतात. सो हे सँक्टिटी ऑफ द फेस्टिवल ज्याला आपण म्हणतो ना, दे आर स्टील ट्रू टू दॅट सँक्टिटी ऑफ द फेस्टिवल. सो ते मला लोकांना दाखवायचं होतं ऍक्च्युली की लोक काय करतात, लोकांना ते रात्री लाइटिंग बघायला येतात पण मग सकाळच्या आरत्या असतात किंवा अथर्व शीर्ष म्हणणारे लोक येतात तिथे किंवा असे ग्रुप्स येतात. सो ह्या सगळ्या हे सगळं दाखवायचं होतं बेसिकली नॉन पुणेकर्सला. बरोबर. पुणेकर्सना आता माहिती आहे थोडंसं, पण तरी माझ्याकडे लोकल्स खूप येतात तसे. तुम्हाला वाटतं पुणेकरांना सुद्धा त्या गणपतीमध्ये फक्त तुम्ही म्हणता लाइटिंग आणि ती गाणी बघायला लोक जातात, तर रात्री जातात ते मेन. दिवसा किती लोक गणपती बघायला जातात मला खूप डाऊट आहे. नाही, ते रात्रीचं लाइटिंग बघायला मीही जातो. बरोबर. सो ते पण मला आवडतं बघायला. पण आय फील दॅट सकाळी जो असा एक हे असतो म्हणजे आम्ही 7 वाजता चालू करतो सकाळी तो वॉक, तेव्हा एकदम शांत असतं, खूप गर्दी नसते आणि आमचा 10 पर्यंत संपतो वॉक. रोज असतो गणपतीचे सगळे फेस्टिवल डेज, त्यामुळे मग लोकांना 10 नंतर ऑफिसेसला जायला हे करतो. मी स्टार्ट शनिवारवाड्यावरनं करून मानाचे 5 करत केसरीवाड्याला संपवतो आणि मग त्याच्यामध्ये आम्ही एक मोदकचा स्टॉप घेतो खायला. गणपती वॉक म्हणल्यावर ते तर मिनिमम रिक्वायरमेंट. सो फूड इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट.